विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश विषयाशी निगडीत असणारी बोर्डाची जी ऍक्टिव्हिटी शीट आहे 2022 ची, त्या ऍक्टिव्हिटी शीट मधील ग्रामरचे वाक्य इथे समजून घेणार आहोत. नंबर 1, I became deeply absorbed in the book. Rewrite it in simple present tense. म्हणजे हे जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. इथे आपल्याला पर्याय दिलेत, त्या पर्यायापैकी आपण योग्य पर्यायाला टिक करणार आहोत. एक एक पर्याय आपण बघूया. I become deeply absorbed in the book. हा जो पर्याय आहे तो बरोबर पर्याय आहे, कारण या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच देतात. इथे बिकम, बिकेम आणि बिकम असे 3 क्रियापदाची रूप आहेत. दुसरा पर्याय पाहूया. आय हॅव बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. यामध्ये हॅव हे टू हॅवचं क्रियापद परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आय वॉज बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. वॉज भूतकाळामध्ये वापरतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा बरोबर नाहीये. आय एम बिकमिंग डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. हा पर्याय सुद्धा बरोबर नाही, कारण यामध्ये एम बिकमिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. सेंटेन्स नंबर 2. आय चूज टू इग्नोर द कमोशन. अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हटल्यानंतर टू आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच इन्फिनिटिव्ह. आता इथे टू तर एकच वापरलंय आणि त्याच्या पुढे इग्नोर हा शब्द आहे, म्हणजेच आपला जो पर्याय आहे तो बी बरोबर आहे. चूज यामागे टू नाहीये, इग्नोर नाहीये, द कमोशन नाही. यामध्ये तुम्ही सहज लक्षात घेऊ शकता टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह. थर्ड सेंटेन्स. सी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता आपल्याला इथे क्वेश्चन टॅग करायचा आहे. आपण एक एक पर्याय चेक करून घेऊया. आपल्याला दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे आणि वाक्यामध्ये वॉज हे क्रियापद आहे, म्हणजेच आपला क्वेश्चन टॅग आला पाहिजे वॉज सी. पहिलं डिड सी रॉंग आहे. कॅन सी, जर आपल्या वाक्यामध्ये कॅन क्रियापद असतं तर आपण त्याचा विचार केला असता. कांट सी हे पण योग्य नाहीये. वॉज सी हा पर्याय मात्र इथे अगदी बरोबर आहे. नंबर 4. आय स्पॉटेड मीना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. म्हणजेच हे जे वाक्य दिले त्याचा चेंज द व्हॉइस करायचा आहे. आता इथे बघा, स्पॉटेड म्हणजे ईडी आहे, म्हणजे हे वाक्य पास्ट टेन्स मधले आणि मीना हे सिंग्युलर आहे, नाउन. मग मीनाच्या पुढे पास्ट टेन्स मधला आपण वॉज हे क्रियापद घेणार आहोत आणि दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप बाय मी. आता एक एक पर्याय चेक करूया आपण. मीना इज स्पॉटेड बाय मी. याच्यामध्ये इज वापरलंय, म्हणजेच हे चुकीचं आहे, कारण आपलं वाक्य भूतकाळातलंय. मीना वॉज स्पॉटेड बाय मी हा पर्याय अगदी बरोबर आहे. तिसरा जो पर्याय आहे मीना वॉज स्पॉट बाय मी, इथे दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप दिलेलं नाही, म्हणून हा पर्याय योग्य नाही. त्यानंतर मीना इज स्पॉटेड बाय मी हा पर्याय सुद्धा बरोबर नाही, कारण त्याच्यामध्ये इज दिलेलं आहे. सेंटेन्स नंबर 5. The eyes convey a range of emotion. Frame WH question in order to get the underlined part as answer. आपल्याला a range of emotions हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. आता इथे कन्वे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप दिलंय आणि तसं असेल तर आपण डू वापरतो. आणि व्हॉट, आता पहिला जो पर्याय आहे तो डज आहे, पण प्रेझेंट टेन्स मध्ये डज वापरतो, पण आईज अनेक वचन असल्यामुळे डज त्यापुढे बरोबर नाही.
ही सी इट असेल तर आपण डज वापरतो, म्हणून आपला पहिला पर्याय चुकीचा आहे. व्हॉट डू द आईज कन्वे, हा पर्याय अगदी योग्य आहे. थर्ड, व्हॉट डिड द आईज कन्वे, आपला जो क्रियापद आहे ते प्रेझेंट टेन्स मधला आहे आणि ते डीड वापरले, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. व्हॉट हॅड द आईज कन्वे, हा सुद्धा हॅड हे चुकीचं क्रियापद इथे वापरलेलं आहे. नंबर 6, फिजिशियन्स कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस, रिराईट युझिंग एबल टू. आता या वाक्यामध्ये एबल टू वापरायचे. तुम्ही विद्यार्थ्यांनो काय करता, कॅन काढता, त्या ठिकाणी एबल टू लिहिता आणि वाक्य जशाल तसं लिहिता. तसं नाही, तर कॅन म्हणजे ॲबिलिटी शो करतं आणि कॅन ज्या वाक्यात आहे त्यामध्ये जर तुम्हाला एबल वापरायचं असेल तर प्रेझेंट टेन्स मधला आपलं जसं सब्जेक्ट असेल, प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, त्यावरून आपल्याला आधी त्यामध्ये टू बीचं वर्ब घेणं आवश्यक असतं आणि त्यानंतर आपण एबल टू लावतो. आता पर्याय आपण चेक करूया. फिजिशियन कॅन एबल टू टेल अबाउट पेशंट विलनेस, याच्यामध्ये कॅन जशाला तसंच घेतलंय, म्हणजे आपण इथे टू बीचं क्रियापद घेतलं नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. फिजिशियन्स एबल टू टेल अबाउट पेशंट वेलनेस, हा पण पर्याय चुकीचा आहे, वर्ब नाही वापरला याच्यामध्ये. तिसरा, फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट पेशंट विलनेस, हा पर्याय बरोबर आहे, कारण कॅन आहे, कॅन म्हणजेच प्रेझेंट टेन्स मधलं टू बीचं क्रियापद आर घेतले. इथे फिजिशियन्स अनेक वचन आहे म्हणून आर योग्य आहे, एबल टू वापरलं आणि वाक्य पूर्ण केलं. फिजिशियन्स इज एबल बरोबर येणार नाही, कारण फिजिशियन्स अनेक वचन आहे आणि इज सिंग्युलर आहे. सेंटेन्स नंबर 7, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर, म्हणजे या शब्दामध्ये करेक्ट लेटर वापरून आपल्याला तो शब्द तयार करायचा आहे. वाय ओ मधलं लेटर भरायचंय NG. आता इथे तुम्ही प्रत्येक शब्द म्हणण्यापेक्षा इथे लेटर तुम्ही मध्ये ठेवून बघितलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे तुम्ही पाहायचंय, आणि मग तसं करून बघितल्यानंतर एन बसत नाही, लेटर YONNG असा शब्दच नाहीये, फक्त आपलं करेक्ट आन्सर येतं YOUNG म्हणजे डी. सेंटेन्स नंबर 8, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, म्हणजे आपल्याला ह्याचं मराठीत भाषांतर करायचे. भाषांतर करत असताना तुम्ही खूप काळजीपूर्वक भाषांतर केलं पाहिजे. इथे बघा, गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. इथे काय दिलंय, इथे मी पहिला पर्याय दिलाय मोठ्या व्यक्तींना आदर द्यायला पाहिजे. पाहिजे म्हटलं की हे चुकलं. ज्या वाक्यामध्ये शूड वापरतात त्यासाठी पाहिजे असं आपण ट्रान्सलेशन करतो, म्हणजे दुसराही आपला पर्याय चुकला. मोठ्या व्यक्तींनी आदर द्यायला पाहिजे चुकला. मोठ्या व्यक्तींना आदर द्या म्हणजे आज्ञा आहे. इथे तिसरा पर्याय बरोबर आहे. मोठ्या व्यक्तींकडून आदर घ्या म्हणजे हा ट्रान्सलेशन आपलं इथे चुकलेलं आहे. 9, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. आता याच्यामध्ये हे साधं वाक्य आहे. आई वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत, कारण इथे आर आहे म्हणून हे पहिलं जे ट्रान्सलेशन आहे केलेलं ते अगदी बरोबर आहे. पुढचे जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून अर्थ वाक्याचा बदललेला बघा. आई वडील आणि आजी आजोबा हे कुटुंबाचे आधारस्तंभ असायला पाहिजेत असं लिहिलंय, म्हणजे हे चुकीचं आहे, पाहिजेत म्हणून चुकीचं आहे. तिसरा जो पर्याय आहे, आई वडील हे आजी आजोबांचे कुटुंबातील आधारस्तंभ असतात. मग हे सुद्धा वाक्य जरी इथे असतात आर साठी वापरलं असलं तरी वाक्याचा अर्थ बदलतो. आई वडील हे आजी आजोबांचे कुटुंबातील आधारस्तंभ असतात असा अर्थ होतो, म्हणजे चुकलं. आजी आजोबा हे आई वडिलांचे कुटुंबातील आधारस्तंभ आहेत, हेही वाक्य चुकलं. एक पहिला पर्याय बरोबर आहे. ऍड सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. चूज करेक्ट वर्ड. आता हॅपी हा शब्द आहे आणि सफिक्स लावायचे, योग्य सफिक्स असणारा तुम्हाला पर्याय शोधायचा. सफिक्स म्हणजे आपल्या शब्दाच्या पुढे जे लेटर येतात ते म्हणजे सफिक्स. आता इथे मी चुकीचे स्पेलिंग दिलेत, त्यातला जो करेक्ट आहे सफिक्स तो बघायचा. हॅपीमेंट हा शब्दच नाहीये. हॅपीली हा शब्द असतो पण इथे आय नाहीये म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, स्पेलिंग चुकीचं दिलंय.
हॅपीएस्ट हा पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. आणि हॅपीनेस हा सुद्धा पर्याय बरोबर आहे, पण इथे मी स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे हॅपीएस्ट पर्याय बरोबर आहे.